नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत. बघा, माझ्या आई होण्याच्या या सुंदर प्रवासात सीरीज 2 म्हणजे प्रेग्नन्सी जर्नीची सीरीज 2मध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी माझं नाव मी वैष्णवी भवर. तर आपली प्रेग्नन्सी सिरीज चालू होती. तर बघा, फर्स्ट मंथ मी शेअर केला होता, त्यानंतर राहूनच गेले. मग म्हटलं आज वेळ होता तर चला सेकंड मंथ मी थोडीच माहिती सांगणार आहे, बाकी काही जास्त काही सांगणार नाही इन डिटेलमध्ये एवढी काही. पण सेकंड मंथ नंतर मग आम्ही रेग्युलर ट्रीटमेंट वगैरे, चेकअप, फॉलोअप, डॉक्टरांचा सोनोग्राफी वगैरे सर्व काही चालू केलं. आणि खरं तर मी सांगितलं होतं की नाही माहीत नाही, पण मला मेडिसिन घ्यायचा खूपच कंटाळा आहे. प्रोटीन पावडर, दूध तर मला अजिबात आवडत नाही. पण काय करणार, आता 3-4 मंथ नंतर चालू झालं ते. आणि 1-2 मंथ असेच गेले, म्हणजे 2-3-4 ह्या 3 मंथमध्ये 4थ्या महिन्यापर्यंत मला खूपच त्रास झाला. उलट्या, मळमळ वगैरे असं जास्त काही, आणि खूप कशाचा पण वास येणे. उदाहरणार्थ चहा, चपाती, भाकरी, कांद्याची पात वगैरे हे अशा सर्व गोष्टींचा मला खूप वास यायचा. आणि असे मी 3-4 मंथ हे असेच काढले. पण काय करणार, नाईलाज होता. आणि त्यानंतर म्हटलं की आता यानंतर तर आपण परत एकदा आई होण्याचं हे भाग्य काही आपलं अनुभवता येणार नाही आहे. म्हणून हा शेवटचा चान्स आहे. जे होईल ते होईल. आणि जसं काही जेवढा त्रास होईल, कोणता पण आपल्या मुलांसाठी एक आईच त्रास सहन करू शकते, हे असंच विचार करून ठीक आहे म्हटलं, हे पण दिवस निघून जातील. आणि काही जास्त जर हे आलं तर स्वामी आहेच, नाही का, असं स्वामी समर्थ म्हणत पुढचा प्रवास सुरू केला. आणि असेच 2-3-4 असे मंथ्स चालूच होते. आणि छोट्या गोष्टींपासून म्हणजे नाही का सुरुवात होती, तर ती आपण म्हणतो ॲडजस्ट केलं की सर्व काही होतं. ठीक आहे, चालू होतं. छोटी सुरुवात आणि मोठं काहीतरी अचीव करायचं असंच होतं. की आपल्या एवढे हे दिवस गेले की बाळ येणार आहे या आशेने चालू होतं सर्व काही. आणि त्यानंतर असेच म्हणजे फर्स्ट मंथ तर गेलेलाच होता. सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे असे 4 मंथ गेले. पण 5व्या महिन्यामध्ये मला जास्त काही त्रास झाला नाही बरं का. पण नवीन आठवणींचा नवीन महिना सुरू झाला. पण असं काही असतं ना की ह्या प्रवासामध्ये सर्वच म्हणजे जसं की माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पण माझ्या आहोंनी खूपच काळजी घेतलेली होती माझी, तशी ह्या प्रेग्नन्सीमध्ये पण ते मला खूप जपतात. सांगतात की हे करू नको, ते करू नको. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलेवरीमध्ये पण त्यांनी खूप साथ दिलेली आहे, कारण असा नवरा होणं शक्य नाही. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये पण तेच आहे. पण फरक इतकाच आहे की आता मला काही म्हणजे जास्त हे झालं की त्रास वगैरे झाला तर माऊपिऊ पण असतात नाही का साथ द्यायला. काय गं मम्मा, पोटात दुखतं आहे का तुझ्या पोटात बाळ आहे ना, असं त्या म्हणत असतात. त्यामुळे ह्या 2 लेकरांसोबत आणि ह्या नवीन येणाऱ्या ह्या बाळाची पण एक आतुरता, यांच्यासोबत सर्व काही दुःख विसरायला होतं. आणि आपण म्हणतो की नाही का सर्व काही चांगलंच नसतं प्रत्येक ठिकाणी. कुठेतरी थोडंफार काहीतरी असतंच, प्रकृती विकृती असंच काही थोडाफार मानसिक त्रास पण चालूच असतो. पण ठीक आहे. पण नाही का 5th मंथमध्ये एक प्रॉब्लेम होता की माझं HB खूपच कमी होतं. त्यामुळे जरा तिथून पुढे मग जास्तच लक्ष देण्याची गरज होती. नवीन आठवणींसोबत नवीन गोळ्या औषधं पण खूप जास्त सुरुवात झाली 5th मंथमध्ये. त्यानंतर प्रोटीन पावडर वगैरे असं काही, आणि फ्रूट्स वगैरे, सलाड, खजूर वगैरे हे असं खूप काही चालू होतं खायला, आणि अजून पण चालू आहे. आणि नंतर आता HB वगैरे आहे ठीक आहे. पण त्यानंतर असंच मग त्यानंतर 5th मंथमध्ये उलट्या, मळमळ वगैरे सर्व काही बंद झालं होतं. पण मग असं 6 मंथ असं करता 5th मंथ संपला आणि HB लेवल पण झाली, म्हणजे कंट्रोल झाली. जेवढं पाहिजे होतं तेवढं आहे आता, बऱ्यापैकी चांगली आहे HB लेवल.
त्यानंतर 6 मंथ चालू झाला आणि 6 मंथमध्ये पण एक नवीन महिन्यासोबत, नवीन आठवणीसोबत एक नवीन आव्हान पण आलं 6 मंथमध्ये, की 6 मंथच्या म्हणजे मध्यंतर म्हणजे हाफ झाल्यानंतर मग सोनोग्राफी केली होती. तेव्हा बाळाचं वजन थोडंसं कमी होतं नॉर्मली, कारण मी आधी मेडिसिन घेतलेलं नव्हतं, त्यामुळे थोडेसे प्रोटीन कमी पडले होते. पण असो ठीक आहे, स्वामी आहे असं म्हणायचं आणि पुढे चालायचं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मग रेग्युलर रुटीन वगैरे असं चालूच होतं, फॉलोअप वगैरे घेणं आणि महिन्यातून एकदा डॉक्टरांचं चेकअप वगैरे आणि सोनोग्राफी. मग त्यानुसार आलेलं होतं बाळाचं वजन कमी. पण मग नंतर मेडिसिन वगैरे घेतलं आणि घरीच काही प्रोटीन्स आणि आहारातल्या काही गोष्टी सुधारून घेतल्या आणि आता आहे व्यवस्थित आहे वजन वगैरे. असं करता करता मी 7 मंथची प्रेग्नन्सी तर म्हणजे प्रेग्नन्सी जर्नी तर सुरू केलेलीच होती नाही का. पण मग 7 मंथमध्ये काय झालं की ह्या मंथमध्ये परत मला जसं की माझं 4थ्या महिन्यापर्यंतचं जे रुटीन होतं, मी तुम्हाला सांगितलं की उलट्या मळमळ वगैरे होत होतं, ते बंद झालेलं होतं माझं 5व्या महिन्यापासून. ते परत 7व्या महिन्यामध्ये परत चालू झालं, परत तेच आव्हान समोर आलं, वास येणे वगैरे. आणि आत्ताच नुकताच जस्ट मला 7वा महिना संपला आहे आणि त्या महिन्यासोबत मळमळ वगैरे उलट्यान ते पण थांबलं आणि ॲसिडिटी वगैरे होत नाही आता. पण आता नाही का हातापायावरती थोडीशी नॉर्मली थोडी सूज यायला लागली आहे. पण ठीक आहे, ते होतच राहतं, कारण हातपायावरती सूज तर त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये पाय वगैरे शेकवणे आणि सकाळ संध्याकाळ थोडंसं फिरणे वगैरे, हे असं रेग्युलर व्यायाम वगैरे हे असं सगळं काही चालूच आहे. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद ते तर माझ्यासोबतच आहे आणि त्यासोबतच स्वामी पण आहे सोबत आपले. आणि माझ्या माऊपिऊ आणि माझे आहो यांची पण खूप मोलाची साथ आहे. त्यामुळे ठीक आहे, होईल, हेही दिवस निघून जातील आणि खूप चांगले दिवस येणार आहेत असं म्हणून पुढे चालायचं. आणि आता 8वं मंथ सुरू झालं आहे बरं का. आणि तुम्हाला म्हटलं की आता पायावर सूज वगैरे येणं आणि उठ बसायला कंटाळा वगैरे येणं, हे असं काही चालू आहे. आणि आता यानंतर सिरीज म्हणजे बस झाली आता, कारण ते चांगलं नाही वाटत की याचे वेगवेगळे पार्ट वगैरे करायचे आणि प्रत्येक पार्टमध्ये तेच सांगायचं. मग म्हणून म्हटलं थोडी अशीच 7व्या 8व्या मंथपर्यंत एकदमच माहिती सांगून द्यावी, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ केला. बाकी काही नाही आणि सिम्पलच आहे. आता बोलायला पण मला जास्त दम लागायला लागला आहे, प्लीज समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा प्लीज, कारण तुमची साथ आणि प्रेम आणि आशीर्वादाची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपलं चॅनल पण ग्रो झालं पाहिजे प्लीज. माझं तेवढं एक स्वप्न आहे माझ्या पिल्लांसाठी, बस बाकी काही नाही. थोडंफार मला माझ्या पिल्लांसाठी काहीतरी करता यावं म्हणून ही छोटीशी धडपड आहे, बाकी काहीच नाही. तर चला तर मग, आणि आपला एक नवीन सुरुवात करायची आहे आणि थोड्याच दिवसात आपल्याला एक म्हणजे नवीन काहीतरी येणार आहे, तर ते मी शेअर करणारच आहे बरं का. काय येणार आहे, कधी घ्यायचं आहे, कुठे आहे, काय वगैरे, हे असं काही त्याचं एक म्हणजे व्हिडिओ येईलच. आणि घेतल्यानंतर पण ते तुमच्या समोर येणारच आहे, मी दाखवणारच आहे. कारण तुम्ही पण जसे की इतर फॅमिली मेंबर आहेत, तशी आपली इन्स्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली ही पण आपली फॅमिलीच झालेली आहे. त्यामुळे सर्व गोष्टी शेअर करणं आणि तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्यच आहे. त्यामुळे मी नक्कीच तुमच्यासोबत नवीन प्रवास पण शेअर करणार आहे. आणि प्रेग्नन्सी जर्नीनंतर आपली डिलिव्हरीनंतरचे पण रेग्युलर व्हिडिओ वगैरे येतील. प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.